तांदूळ भिजवलेला नाही आहे आणि घरातला कुठल्याही तांदळाची पिठी तुम्ही वापरू शकतात। रेशनच्या तांदळाच्या पिठीने सुद्धा तुम्ही हा जाळीदार मस्त असा तुम्ही घावन तुम्ही बनवू शकतात। हे बघा पटकन 2 मिनिटात अगदी मुलांना संध्याकाळच्या नाश्त्याला सुद्धा तुम्ही इन्स्टंट असे हे बनवून घावन बनवून देऊ शकतात। हे कोकणी घावन कसे बनवायचे ते मी या पूर्ण व्हिडिओमध्ये सांगितले। यासोबत मस्त अशी चटणी सुद्धा बनवलेली, म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ स्किप करू नका। चला मग बनवूया मस्त रेशनच्या तांदळाच्या पिठीपासून मी हे घावन बनवलेले, बिना तांदूळ भिजत घालवत पिठीपासून हे घावन कसे बनवायचे ते मी सांगितलेले। चला मग बनवूया। त्याआधी आपण आता चटणी बनवून घेऊया। मी अर्धा कप एवढे हे शेंगदाणे घेतले आणि त्यांना भाजून घेतले। थोडी कोथिंबीर, 4 ते 5 लसणच्या पाकळ्या आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या मी घेऊन घेतले। इथं मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर टाकून घेतली। त्यानंतर हे भाजलेले शेंगदाणे आपल्याला टाकायचे आहेत। आता इथं मीठ टाकायचं आहे चवीनुसार। त्यानंतर यामध्ये टाकायचे आपल्याला 1 चमचा जिरा टाकून घेतलं मी, 1 चमचा साखर टाकली आणि 2 ते 3 चमचे दही टाकलंय। घरचं जे आपलं दही असतं ते मी यूज केलंय। 2 ते 3 चमचे दही टाकून घेतलं, थोडं पाणी टाकायचं आणि मस्त ही चटणी आपल्याला दळून घ्यायची आहे। हे बघा मी कशी ह्या चटणीला दळली, हे बघा अशी जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही अशी चटणी मी बनवून तयार केली। आता त्यानंतर मी इथं 1 कप एवढं हे तांदळाचं पीठ घेतलंय। रेशनचा तांदूळ होता, त्याला धुवून घेतला, उन्हामध्ये वाळवून घेतला आणि गिरणीवरून दळून आणला। त्या वाटीने 1 कप मी तांदळाचं पीठ घेतलं, त्याच वाटीने इथं पाणी घ्यायचं आहे। आधी मी 1 कप एवढंच पाणी टाकून घेतलं आणि 1 कप एका साईडला मी ठेवून घेते। हे एका कपाचंच माप माझ्या या वाटीला बसतं म्हणून मी हे घेतलंय। म्हणजे 1 वाटीचं तांदळाचं पीठ असेल तर आपल्याला मिनिमम 2 वाटी इथं पाणी लागतं। हे बघा 1 वाटी टाकल्यावर पूर्ण हा गोळा घट्ट झालाय। आता परत हे दुसरी वाटी पाणी मी पूर्ण टाकून घेतलं। याला छान असं आपल्याला मिक्स करायचं आहे। मस्त असा हा पातळसा डो बनतो। हे बघा पण अजून पण मला हे थोडं घट्टच वाटत आहे, म्हणून मी याच्यामध्ये अजून 2 ते 3 चमचे एवढं पाणी टाकून घेते। हे बघा पूर्ण पाणी मी टाकून घेतलंय, म्हणजे मिनिमम आपल्याला 2.25 वाटी एवढं पाणी लागले। आता हे कसं पाहिजे, हे बघा असं चमचामध्ये घातल्यानंतर असा बोट फिरवायचा, म्हणजे हे लगेच पुसलं जातं। एवढं आपल्याला हे पातळ पीठ पाहिजे। पीठ बनवून तयार झालंय, त्यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि लगेच इन्स्टंट आपण हे बनवायला घेणार आहे। आता याला बनवलं घेऊया। मी इथं ठेवलंय पॅन किंवा तवा, काही तुम्ही इथं ठेवू शकतात। असं पूर्ण तेल मी लावून घेतलंय आणि जेव्हा आपण हे घावन बनवायला घ्यायचे तेव्हा असं पूर्ण पीठ मिक्स करत जायचं। प्रत्येक घावनच्या वेळेस मिक्स करायचं, नाही तर खाली पूर्ण घट्ट बसतं आणि वरती पातळ येतं। आणि असं साईडने आपल्याला यावर टाकत जायचं। हे बघा इथं मी पॅनला साईडने पूर्ण पीठ टाकत गेली आहे आणि नंतर मध्ये टाकलंय। किती छान जाळी याला आली। आता याला 2 मिनिटासाठी आपल्याला शिजू द्यायचं आहे। मस्त अशी वाफ आली आहे। आता याला मी पालथं मारून घेते। याला मीडियम फ्लेमवर मी याला शिजवलेलं आहे। आता मी याला पालथं मारून घेते। हे बघा अलगद हाताने मारा, नाही तर तुटेल मग। अशा पद्धतीने मी याला पालथं मारून घेते। वाव किती सुंदर जाळी आली, तुम्ही बघू शकता। इन्स्टंट होणारे हे घावन बनून तयार झाले। हे बघा दोघं साईडने मस्त अशी ही जाळी याला पडली। मी अजून एक घावन तुम्हाला बनवून दाखवते। त्याच पॅनमध्ये आपण हे घावन बनवूया। अशा जाळीवर यांना आपल्याला काढायचे आहेत। मी इथं थोडं तेल लावून घेते आणि लगेच हे बघा असं साईडने चमच्याने आपल्याला टाकत जायचं आहे। 2 ते 3 चमचे मी टाकून घेतले आणि मीडियम फ्लेमवर मस्त असं याला पण शिजवून घेते आणि 2 मिनिटात लगेच याला पालथं मारून घेते। हे बघा किती छान जाळी याला आलेली। मी याला पण पालथं मारून घेते आणि मस्त असं शिजवून घेते आणि प्लेटमध्ये याला काढून घेते। हे घावन बनवून तयार झालंय। गरमागरम हे घावन आणि त्यासोबत आपण जी दाण्याची चटणी बनवली, एकदा नक्की ट्राय करा। खूप छान, मुलांना तर पटकन बनणारी ही रेसिपी आहे। नाश्त्यासाठी सकाळच्या नाश्त्याला सुद्धा तुम्ही पटकन बनवू शकणार एवढी छान ही घावन बनवून तयार होता। हे बघू शकता तुम्ही किती छान मस्त न तुटता न फुटता हे घावन बनवून तयार झालेले आहेत। हे मी प्लेटमध्ये काढून घेते आणि आता लगेच प्लेट लावण्याकरिता जाऊया। अशा पद्धतीने मी सगळे घावन बनवून घेतले आणि इथं प्लेट लावून घेतली। हे बघा गरमागरम घावन आणि त्यासोबत दाण्याची चटणी बनवून तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका प्लीज।